हे काही घोषणा नारेबाजी असेल की हमसे लढना होगा, आमची तयारी आहे. पोलीस बाजूला काढा, घोषणा देऊन बघा. परत घोषणा देण्यासाठी जिवंत राहणार नाही तुम्ही, बिलकुल नाही. आणि म्हणून पोलिसांना एक नम्र विनंती करायची की दाबाखाली कामं करू नका. वरून दाब आला असेल, खालून दाब आणण्याचं सुद्धा आमच्याकडे तंत्र आहे. फक्त चिंता एवढीच, तुमचं काय होईल? वरून दाब खालून दाब, तुमचं सँडविच होईल. तुम्ही स्वायत्त आहात, स्वतंत्र आहात, सांगा सरकारला जे न्याय असेल तेच आम्ही करू. शिवसैनिक जर चुकला तर त्याला आम्ही क्षमा करणार नाही, पण तुमचा काँग्रेसवाला जरी चुकला तरी त्यालाही क्षमा केली जाणार नाही. कारण आम्ही काही पक्षाचे 4 आणा मेंबर नाहीये, आम्ही स्वतंत्र आहोत. आहे अरे काय म्हणतात ज्याला पब्लिक सर्वंट वगैरे वगैरे, पण तुम्ही पहिल्यांदा लोकांचे आहात, तुम्ही जनतेसाठी आहात. जनतेला अन्याय झाल्यानंतर तुमचा दरवाजा ठोठावायचा नाही तर कोणाचा ठोठावायचा? आणि दार ठोठाला आल्यानंतर तुम्ही आमच्यावरती अन्याय करणार. पण जर हा उद्या तरुण लुळा पांगळा केलात आणि ते खलिस्तानवादी उद्या अंगावर आले, ते पाक धार्जिणे मुसलमान अंगावरती आले, त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, तुमच्या हातामध्ये काय आहे? तुमच्या हातामध्ये काय? शंकराचार्य म्हणाले होते की सगळ्या प्रार्थना स्थळाची म्हणे झडती घ्या. मी म्हटलं घ्या, आमची तयारी आहे. चर्चमध्ये काय मिळेल असं मला वाटत नाही, कारण त्यांचं फार हुशारीने धूर्तपणाने चाललेलं असतं, चांगल्या तऱ्हेने चाललं असतं. पुन्हा मशिदीमध्ये निश्चित काहीतरी मिळेल, कारण ज्या वेळेला धाडी पडल्या त्यावेळेला मिळालं होतं. आमच्या देवळात काय पडणार आहे? मिळणार आहे घंटा. हे बा, आता तुम्ही हसता म्हणजे माझी पंचायत होते, मी म्हणजे देवळातली घंटा बोललो. तुम्ही काय तुमच्या डोक्यात आहे काय कळत नाही. म्हणून हा ठाकरे वाईट म्हणतात लोक. 2-2 अर्थ. तुम्ही काय, मी दादा कोणके आहे का? मी आपली देवळातली घंटा बोललो, तुम्ही काय भलताच अर्थ घेताय. हा नेभडटपणा आता चालणार नाही. शंकरराव चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री असताना मला भेटले, मला म्हणाले तुम्ही लोकांना चिथावता. म्हटलं काय चिथवतो शंकररावजी? तुम्ही म्हणे हातामध्ये शस्त्र घ्यायला लावता. म्हटलं नाही, मी आता शस्त्र घ्यायला सांगत नाही. त्यांना काय म्हणतो मी की तुमचा कायदा आमच्या जीविताचं रक्षण करू शकणार नाही. आणि जर कायदा जीविताचं रक्षण करू शकणार नसेल तर आम्ही काय करायचं? ढेकणासारखं मरून जायचं? नाही, जमणार नाही. शिवरायाच्या मराठ्यांना ते जमणार नाही. त्यांनी जर नमस्कार केला तर आम्ही नमस्कार करू, त्यांनी गळ्यात हार घातला तर आम्ही गळ्यात हार घालू, पण त्यांनी हातामध्ये जर स्टेनगन घेतली तर आम्हालाही स्टेनगन घ्यावी लागेल. तलवारीचे दिवस गेले, शस्त्र बदलले, गुरु बदलले, आणि आम्ही मात्र तेच भजन करत बसायचं, जानबा तुकाराम जानबा तुकाराम. जमणार नाही. इथपर्यंत शंडपण आमच्या रक्तात नाही. असं निमळतपण आता कुठेही राजकारणात नाही, समाजकारणात सुद्धा चालणार नाही. म्हणून मी हिंदूंना जागे करतोय, मारामारी करण्यासाठी नाही. आम्हाला दंगली नको. सरकारचे रिपोर्ट्स पहा. सरकारने जी समिती नेमली त्याचे रिपोर्ट्स आलेले आहेत. जुन्या रिपोर्ट प्रमाणे 22 दंगली ह्या देशात झाल्या, त्यापैकी 20 मुसलमानांनी केलेल्या आहेत, 2 हिंदूंकडनं झालेल्या आहेत. काय प्रमाण आहे? कशा करता आम्ही दंगली करायच्या? दंगलीमुळे मिळणार काय कोणाचं? नेते जातात पेटून, मरते मात्र सामान्य जनता. हे धंदे आमचे नाही आहेत. या बाबांनो, विश्वासानं करू. जात कुठची का असे ना, मुसलमान असा काही असा, आम्ही हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्यानंतर तुम्हाला अंगाला काही मुंगे येण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या धर्माचा अभिमान आहे, आम्हाला अभिमान असता कामा नये. कोणत्या गावचा नाही? सर्व धर्म समभाव मी मानत नाही. पहिल्यांदा या देशामध्ये हिंदू धर्माचा मान राखला गेला पाहिजे, आणि मग सगळ्या धर्मांचा मान आम्ही राखायला तयार आहोत. जा मशिदीमध्ये जा, नमाज पाडा, पण वाढवू नका. रस्त्यावरती येऊन लोकांची गैरसोय करू नका. तुम्ही कोणी असाल जा, तुमच्या ख्रिश्चन असाल जा, चर्चमध्ये जा. त्यांचं तर फार सुंदर चाललेलं असतं, हे आपल्यासारखं नसतं. अरे धीर गंभीरतेनं जाऊन प्रसन्न वातावरणात काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या म्हणायलाच पाहिजेत. प्रतापगडावरती अफजल खानची कबर आहे आणि तिथे शिवरायाचा पुतळा पण आहे. शिवरायाच्या पुतळ्याकडे कोणी बघत नाही, पण ते अफजल खानाची कबर बघा, नेहमी व्हाईट वॉश केलेला असतो, आतमध्ये धूप सोडलेला असतो, मोर पिसं लावलेले असतात. चांगलं ते चांगलं. तुमचं जे चांगलं असेल ते आम्ही चांगलंच म्हणू, पण मात्र ह्या देशाच्या मुळावर जर याल
तर मात्र ते कदापि सहन केलं जाणार नाही. आणि तुम्हाला हिंदू म्हणून जगा म्हणून सांगत नाही, तुम्हाला हिंदुस्थानी म्हणून जगायला कोणती हरकत नसावी. बोला, आजपासून आम्ही हिंदुस्थानी आहोत, हा देश आमचा आहे. पण क्रिकेटच्या मॅच मध्ये पाकिस्तानचा विजय झाला आणि हिंदुस्थानचा पराभव झाल्यानंतर कुठे जल्लोष कराल, मटण सँडविच, मटण समोसे, चहा, रेडिओला हार घालाल, तर जमणार नाही. हात छाटून टाकू, हात छाटून टाकू. गद्दाराची अवलाद ह्या मातीमध्ये आम्ही कदापि उगवू देणार नाही. कोंब सुद्धा फुटू देणार नाही. आणि एवढा प्रखर विचार देणारा कोण आहे आज मायेचा लाल? सांगा ना मला. आम्ही देतोय. कोणासाठी देतोय? आमच्यासाठी, या देश हितासाठी. 26 जानेवारीला तिरंगा फडकवला, 15 ऑगस्टला तिरंगा फडकवला, झालं, समाधान झालं. काय झालं? फडकला, पण खाली काय? खाली उंदीर लागलेत. कोसळला तर एका फटक्यात कोसळेल. आणि त्याची जाणीव मी सगळ्या माझ्या समाजाला देतो आहे की बाबांनो, जागे राहा. द्वेष कोणाचा नाही. मी सुद्धा मराठी करतो, त्याला इतरांचा द्वेष करत नाही. पण अरे, आमच्या राज्यामध्ये आम्हाला जगू द्या. या तरुण पोरांना जर आमच्या राज्यामध्ये जर नोकऱ्या मिळणार नसतील तर मिळणार कुठच्या राज्यात? बरं, देवाणघेवाण असेल मग काय हरकत नाही. तिकडून इकडे आले, तिकडून तिकडे गेलेले आहेत. झोपड्या वाटतात, काही रस्त्यावरती यायला लागलेले आहेत. मुंबई महानगरपालिका आमच्या हातात. पण ठळवार असा की सरकार मुद्दाम आयुक्तांना सांगतोय की शिवसेना जे जे करेल त्याच्या विरोधात पावलं टाका. आम्ही सांगितलं फुटपाथवरच्या झोपड्या हटवा, नाही हटवायच्या. का? त्यामुळे त्यांना नोटीस द्यावी लागते. मग नोटीसचं पोटीस द्यावं लागतं. त्यानंतर ते कोर्टामध्ये जावं लागतं. आणि कसले आहे फुटपाथवरती मुळात आले तेच ते कायदेशीर आहे. कारण हक्क तुमचा आहे. फुटपाथवरनं चालण्याचा हक्क तुमचा आहे. आणि अशा वेळेला ते हक्क बेकायदेशीररित्या जर करून टाकणार असाल, आज आमचे बोर्ड असतात रस्त्याला, हायवेवरती रस्त्याला दिसतात, मुंबईमध्ये दिसतात, कलेक्टर आम्हाला दम मारतात, बोर्ड काढा, बोर्ड काढा. म्हटलं काय? झाडे काढा. अरे पण का? नियम आहे का? काही घटनेमध्ये नियम लिहिलाय का? बोर्ड लावायचे नाहीत, मग लावायचे नसतील, तसा नियम असेल आम्ही काढतो, तुम्ही काढू नका. पण आता काँग्रेसवाल्यांचे बोर्ड लागले. आमचे बोर्ड काढून जर काँग्रेसवाल्यांचे बोर्ड जर राजमार्गावरती राहणार असतील तर हा कायदा आम्ही मान्य करणार नाही. आणि जर कलेक्टर इतर काही अधिकारी जबरदस्तीनं बेकायदेशीरित्या अन्यायानं आपले बोर्ड जर काढू लागले तर काँग्रेसचे बोर्ड सुद्धा उचलून तुम्ही फेकून द्या. डांबर लावून टाका त्याला, डांबर. आम्हाला न्याय पाहिजे. त्यांचा ठेवा, आमचा ठेवा. आमचा जाणार असतं त्यांचाही गेला पाहिजे. यापेक्षा काय? यापेक्षा काय? हा न्याय झाला की नाही? ही लोकशाही. सर्वांना न्याय एक. काँग्रेसच्या गुंडांना एक, शिवसेनेला एक नाही चालणार. गुंडाचं गुंड गुंडाला जात नसते. आणि अशा तऱ्हेनं विचार देणारी शिवसेना, इतक्या फरकटपणानं, स्पष्टपणानं आपले विचार मांडणारी शिवसेना, त्याला खतम करतात तुम्ही. पहिले काँग्रेस खतम. तरच चांगली दिवस तुम्हाला येतील, अन्यथा नाही. पण निवडणुकीच्या वेळेला घोळ करता, विचारायचं आणि दुसरा भाऊ आला की त्याच्या मागे लागता. आता पण बाहेर तुम्हाला सांगतो, तुमच्यावरती तर फार लोकशाही अवलंबून आहे. यापुढे माझे विचार जर आपल्याला पटले तर यजमानांना सांगा की कोणाचंही भाषण ऐकलं तरी बाळासाहेबांचे जे विचार ऐकले त्यामध्ये आता आम्ही बदल करणार नाही. आणि निवडणुका केव्हाही येऊ द्या, आमचं मत शिवसेनेला, शिवसेनेला आणि शिवसेनेला. का? यामध्येच आमच्या उद्याच्या पिढ्या, ज्या ज्या पिढ्या आहेत त्या लहान पोरं तुमच्या कडेवरती आहेत, त्यांचा उद्या उत्कर्ष होणार आहे. म्हणून एवढंच नम्रपणाने सांगेन की या मैदानावरती इतर कोणी आलं आणि शिवसेनेचा हा विचार जर तुम्हाला पक्का वाटला आणि पटला तर आणि तरच शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवरायाचा भगवा झेंडा महाराष्ट्राच्या विधानभवनावरती जबरदस्त बहुमताने असा फडकवा की जेणेकरून पिढ्या आणि पिढ्या उत्कर्षामध्ये जगतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनगण